चला तर आज आपण बनवूया बटाट्याचे कुरकुरीत असे काप। त्यासाठी बघा 1 चमचा भरून मी लाल तिखट घेतले, 1 चमचा भरून कसुरी मेथी घ्यायची, 1 चमचा भरून धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घ्यायचं, चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि 1 छोटा चमचा हळद घ्यायची आणि 1 चमचा भरून बटर घ्यायचं आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे बघा, पाण्याचा वापर थोडासाच करायचा। अशा प्रकारे त्याचं बॅटर तयार करायचं। आणि आता मी 2 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत, त्याचे असे काप करून घ्यायचे। अशा प्रकारे त्याचे काप करायचे। दोन्ही बटाट्याचे काप करून झाले आहेत बघा। आता आपण ते तयार केलेलं मिश्रण मध्ये बटाटे डीप करून सगळीकडे ते मसाला पसरून घ्यायचा, लावून घ्यायचा। हे बघा, आता सगळ्याला आपण मसाला लावून घेतलाय। हे बघा, आता एक तांदूळाचं पीठ घेतले मी 1 कप भरून, तर त्या काप वरती तांदूळाचं पीठ लावायचं दोन्ही साइडने व्यवस्थित लागलं पाहिजे। हे बघा, सगळीकडे आपण लावून घेतलंय। आता एक पॅन मध्ये तेल टाकायचं, तेलाचा वापर थोडासा जास्तच करायचा आणि आपण सगळे बटाट्याचे काप त्यावरती पसरून घेऊयात आणि 5 मिनिटे एका साइडने भाजून घ्यायचं। गॅसची फ्लेम लोच ठेवायची। 5 मिनिटे झाल्यानंतर साइड चेंज करायची, दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे त्याला छान कुरकुरीतपणा येईल। हे तुम्ही बघू शकता दोन्ही साइडने आपले व्यवस्थित छान कुरकुरीत भाजले आहेत। ते आता मी साइडला काढून घेऊया एका प्लेट मध्ये। अशाच प्रकारे आपण राहिलेले काप पण भाजून घेऊयात। आणि रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। बाय बाय। खायला अगदी छान लागतात, कुरकुरीत आणि झटपट होतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा।